घाटकोपरमध्ये मांसाहार करतात म्हणून मराठी कुटुंबाला गुजराती कुटुंबियांकडून अपमानकारक वागणूक, मनसेचा आरोप। मराठी माणसावर अन्याय झाल्यास कानाखाली बसणार, घाटकोपरमधील घटनेनंतर मनसेच्या संदीप देशपांडेंचा इशारा। गुजरातीकरण करण्यासाठी भाजपसोबतच्या सर्व पक्षांचं मूक समर्थन, घाटकोपर प्रकरणी संशी पक्षप्रमुख शहांकडे तक्रार करू, संजय राऊतांचा टोला। राजभाषेला बदनाम करत असाल तर कारवाई करा, जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांनी सुमोटोद्वारे लक्ष घालावं, घाटकोपरमधील घटनेनंतर उदय सामंतांची प्रतिक्रिया। शिरूर कासारच्या पिंपळनेरमधील नारळी सप्ताह सांगता समारंभाच्या वेळी सुरेश धस नामदेव शास्त्रींची भेट घेऊन निघाले, तर मुंडेंचा पिंपळनेरचा दौराही रद्द। आता पहिलीपासूनच इंग्रजीबरोबर हिंदी सुद्धा सक्तीची, राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यामध्ये यंदापासूनच टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी, तर हिंदी भाषा सक्तीची करण्यास मनसेचा विरोध। महाराष्ट्रात मराठी प्रत्येकाला आलीच पाहिजे, मात्र मराठी सोबतच राष्ट्रभाषा हिंदी सुद्धा सर्वांना आली पाहिजे, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। पालघरच्या विक्रमगड तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई, तर महिलांची पाण्यासाठी वणवण भटकंती, महिलांवर पाण्यासाठी रात्रभर जागे राहण्याची वेळ। धाराशिवच्या कराळी गावामध्ये गोंधळातील जेवणातनं 79 जणांना विषबाधा, 79 जणांवर उमरग्यातल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू।